एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, पर्यावरणीय व्यवस्थापन. तर बघा याच्यामध्ये 5 मुद्दे शिकणार आहोत आपण. इकोसिस्टम रिव्ह्यू, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, बायोडायव्हर्सिटी, हॉटस्पॉट. तर बघा पहिला काही प्रश्न विचारले आहेत. कॅन यू रिकॉल व्हॉट इज इकोसिस्टम, विच आर इट्स डिफरंट कॉम्पोनंट. तर परिसंस्था म्हणजे काय व तिचे विविध घटक कोणते. तर बघा परिसंस्था म्हणजे तर कुठल्याही परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटकांची देवाणघेवाण सुरू असते आणि या देवाणघेवाणीला एकत्रितपणे किंवा यापासूनच परिसंस्था बनते. तर बघा परिसंस्थेमध्ये 2 प्रकारचे घटक असतात. एक असतात बायोटिक आणि दुसरे आहेत अबायोटिक. बायोटिकमध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता या सगळ्या गोष्टी येतात अबायोटिकमध्ये. आणि बायोटिकमध्ये सूक्ष्मजीव असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील. ठीक आहे, ओके. तर दुसरा प्रश्न काय बघा, विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर, व्हॉट आर देअर क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. भक्षकांचे प्रकार कोणते, ते प्रकार कशावर अवलंबून असतात. तर भक्षकांचे प्रकार बघा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कंझ्युमर, अपेक्स कंझ्युमर आहे. ओके. आणि हे जे त्यांचे टाइप्स आहेत ते फूड चेन किंवा फूड वेबमध्ये ते कुठल्या स्तरावरती आहेत, कुठल्या ट्रॉपिक लेवलवरती आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन ट्री. तर बघा झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा. ठीक आहे. तर बघा झाडावरचा राहणारा जो पक्षी आहे तर तो काय करतो, अन्नासाठी तो तलावातल्या माशावरती अवलंबून असतो किंवा पिण्याचं पाणी जे आहे त्याच्यासाठी तो अवलंबून राहतो. म्हणजे अन्नासाठी तो त्या लेकवरती डिपेंड आहे. किंवा जर त्या अन्न साखळीचा विचार केला तर तो त्यामध्ये सर्वोच्च भक्षक सुद्धा ठरेल. ठीक आहे. म्हणजे पाण्यामधले जो शेवाळ आहे किंवा जे कीटक आहेत ते खाऊन मासे जगतात आणि या माशांना तो पक्षी खातो. म्हणजे या परिसंस्थेचा तो एक भागच आहे या इकोसिस्टमचा असं आपण म्हणूया. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. तर बघा फूड चेन जी आहे त्याचा सिक्वेन्स फिक्स असतो. ठीक आहे. 3 ते 4 कड्या त्यामध्ये असतात आणि ते एकमेकावरती अवलंबून असतात. पण फूड वेब जे आहे ते एकदम कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे त्यामध्ये कसं असू शकतं, मे बी एक घटक इतर अनेक घटकांचं अन्न असू शकतो. ठीक आहे. आणि फूड चेन जितकी सिंपल आहे तेवढंच फूड वेब कॉम्प्लेक्स असते. ओके. तर नेक्स्ट काय बघा, एक पुन्हा प्रश्न आहे, थिंक अँड आन्सर. राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ इच ऑफ द कॉम्पोनंट शोन इन पिक्चर. तर बघा त्या चित्रामध्ये दिसणारे घटक त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. सुरुवातीला ग्रास आहे जे प्रोड्युसर म्हणून कार्य करतं. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने ते आपलं अन्न बनवतं. या अन्नावरती ग्रास उपर जे प्रायमरी कंझ्युमर आहे ते फीड करतात. ओके. आणि फ्रॉग जो आहे तो सेकंडरी कंझ्युमर, स्नेक्स टर्शरी कंझ्युमर, हॉक जो आहे तो अपेक्स कंझ्युमर आहे. आणि आफ्टर द डेथ ऑफ हॉक त्याने जे काही न्यूट्रिएंट जे ॲब्सॉर्ब केलेले आहेत ते सगळे पुन्हा प्लांटला अवेलेबल करण्याचं काम किंवा या हॉकच्या बॉडीचं डिकम्पोजिशन करण्याचं काम हे बॅक्टेरिया किंवा फंजाई करतात. ओके. आणि जे काही न्यूट्रिएंट आहेत ते पुन्हा या सायकलमध्ये ॲड करायचा प्रयत्न करतात. व्हॉट इज नेसेसरी टू कन्वर्ट दिस पिक्चर इन टू फूड वेब अँड फायर. जर तुम्हाला या चित्राचं अन्न जाळ्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला. तर लक्षात घ्या, आपल्याला अन्न जाळ्याचं म्हणजे कन्सेप्ट काय बघा, तर त्यामध्ये एक जो घटक आहे तो खूप साऱ्या घटकांचा अन्न असू शकतो. बरोबर आहे. म्हणजे काय असेल बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो बेडूक आहे त्या बेडकाला मे बी स्नेक किंवा ईगल जो आहे तो ईट करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे हा फ्रॉग इतर घटकांचं सुद्धा अन्न बनेल. ओके. तर जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती वाढणार आहे. किंवा फ्रॉग जो आहे तो डिफरंट इन्सेक्टला ईट करू शकतो. म्हणजे ग्रास उपरला सोडून सुद्धा असं सुद्धा आपल्याला बदल करता येईल. ओके. तर पुढे जाऊया.
इकोसिस्टम रिव्ह्यू, परिसंस्था पुनरावलोकन. काय म्हणते बघा मग, इकोसिस्टम इज फॉर्म्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन विथ इच अदर. तर बघा, परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटकांची देवाणघेवाण सुरू असते. इच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टम. यामधला प्रत्येक घटक अगदी महत्त्वाचं कार्य करतो. प्रोड्युसर लाईक प्लांट आर इम्पॉर्टंट. हर्बिवर्स लाईक डिअर, गोट्स, शीप, कॅटल, हॉर्सेस, केमल्स एटसेट्रा फीडिंग अपॉन प्रोड्युसर आर ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये वनस्पती जे आहेत ते उत्पादनाचं कार्य करतात. आणि जे शाकाहारी प्राणी आहेत, म्हणजे बघा हरिण असेल, त्यानंतर काय शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणी सुद्धा महत्त्वाचे आहेत. प्रेडेटर्स लाईक लायन अँड टायगर विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवर्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आणि या शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्याचं काम हे वाघ किंवा सिंह यासारखे हिंस्र प्राणी सुद्धा यामध्ये महत्त्वाचे आहेत. A question may arise in your mind that whether the caterpillars found in nature, organisms present in filthy places, termites, insects present in dung are really useful. However, those organisms are also important, thought important. तर बघा, याशिवाय निसर्गामध्ये आढळणाऱ्या आळ्या किंवा अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवे, शेणातील किडे हे खरंच उपयोगी असतात का, असा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. तर बघा, तर त्याबद्दल काय सांगितलं मग, हावेवर दोज ऑर्गॅनिझम आर ऑल्सो इम्पॉर्टंट दो दे आर डर्टी, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. जरी हे जीव अस्वच्छ असले, घाणेरडे असले, तरी ते सुद्धा निसर्गाच्या साफसफाईचं कार्य करतात. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलं बघा मग, इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दिस फॅक्टर प्रेझेंट अराउंड अस, हेन्स वी शूड केअर फॉर दिस फॅक्टर. तर बघा, आपलं जे अस्तित्व आहे या सर्व घटकामुळेच आहे आणि या घटकांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. तर बघा, एक प्रश्न आहे पुन्हा, इफ फॉलेन फॉलेज इन फॉरेस्ट, डेड ट्रीज अँड कॅकरस इन अँड अराउंड विलेजेस हॅड नॉट बीन डिकम्पोज्ड फॉर इयर. तर बघा, वर्षानुवर्ष जंगलातील पालापाचोळा आहे किंवा पडलेली जी झाडं आहेत किंवा गाव परिसरातील मृत जनावरे जे आहेत यांचं जर विघटन झालं नाही तर काय होईल. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे मृत प्राणी आहेत त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही पोषक द्रव्ये आहेत त्याचं जर विघटन झालं तर ते पुन्हा निसर्गामध्ये पाठवले जातात आणि वनस्पतीला उपलब्ध होतात आणि हे जे सायकल आहे ते अखंडपणे सुरू राहतात. पण जर याचं विघटन झालं नाही तर हे जे काय पोषक द्रव्ये आहेत ते त्यांच्या शरीरामध्ये अडकून राहतील, त्यामुळं शॉर्टेज क्रिएट होईल आणि त्यामुळे हे जे निसर्ग चक्र आहे ते बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्याचं वेळीच विघटन होणं गरजेचं आहे. किंवा एक टर्म म्हणले बघा, डिस्कस जीवो जीवस्य जीवनम. बरोबर आहे. तर चर्चा करा. काय जीवो जीवस्य जीवनम एक संस्कृत परिभाषित आहे ज्याचा अर्थ काय होतो, तर एक सजीव दुसऱ्या सजीवावरती अन्नासाठी उपलब्ध असतो. बरोबर आहे. किंवा ह्या ज्या सगळ्या अन्नसाखळ्या आहेत त्या ह्या तत्वावरच कार्यरत आहेत. ठीक आहे. किंवा भक्ष्य आणि भक्षक ही जी संकल्पना आहे ही सुद्धा ह्याच्यावरच आधारित आहे. विचार डिफरंट ट्रॉपिक लेवल इन फूड चेन. तर कोणकोणते आहेत बघा फूड चेन मध्ये, ट्रॉपिक लेवल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, अपेक्स, प्रोड्युसर अशा ट्रॉपिक लेवल आपल्याला पाहायला मिळतात. व्हॉट इज एनर्जी पिरामिड. तर ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय. तर ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय बघा, तर अन्नाचं वहन अन्न साखळीमध्ये कशा पद्धतीने होतं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, आणि त्यावेळेस जी एनर्जी ट्रान्सफर आहे ते कशा पद्धतीने होते ते आपल्याला या ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये पाहायला मिळतं. ओके. तर बघा पुढे काय म्हणलं मग, अ बर्ड बिल्डिंग अ नेस्ट ऑन अ ट्री फीड अपॉन द फिशेस इन नियर बाय पॉन्ड, वेदर दिस बर्ड इज अ पार्ट ऑफ बोथ दॅट इज ट्री ॲज वेल ॲज पॉन्ड इकोसिस्टम. तर बघा, एका पक्ष्याने झाडावरती घरटं बांधले आणि जवळच्या तळ्यातील तो मासे खात असेल तर झाड आणि तळ या दोन्ही परिसंस्थेचा तो भाग बनतो का. तर त्याचं बघा कसं आहे, झाडावरती त्याला आश्रय मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तो टेरेस्ट्रियल इकोसिस्टमचा सुद्धा भाग बनेल आणि अन्नासाठी त्याला तळ्यामधील पाणी असेल, मासे असतील याच्यावरती अवलंबून राहावं लागेल. आणि जर तळ्यातील परिसंस्थेचा विचार केला तर त्यामध्ये तो सर्वोच्च भक्षक ठरणार आहे ते मासे खाऊन.
ठीक आहे. त्यामुळं तो झाडावरच्या किंवा पाण्यातील दोन्ही इकोसिस्टमचा भाग राहील. ठीक आहे. तर बघा एक चार्ट दिला आपल्याला पुढं, फिल अप द ब्लँक बॉक्सेस अँड डिस्प्ले द कम्प्लिटेड चार्ट इन द क्लासरूम. ओके. तर सुरुवातीला आपण याचा विचार करूया अबायोटिक कंपोनंटचा, अजैविक घटकांचा. तर परिसंस्था जी आहे ती 2 घटकापासून बनली आहे हे आपल्याला माहिती आहे. सुरुवातीला अबायोटिक मध्ये बघा फिजिकल फॅक्टर, भौतिक घटक कोणकोणते आहेत मग? हवा, पाणी, एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉइल, सनलाइट. ओके. हवा, पाणी, पाण्याची वाफ असेल किंवा काय म्हणले आणखीन खनिजे, माती असेल किंवा सूर्यप्रकाश. तर पुढं त्याच्यामध्येच केमिकल फॅक्टर कोणकोणते आहेत बघा, रासायनिक घटक, तर न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स. ओके. पोषक द्रव्ये आणि काय म्हणूया आपण, तर हे पोषक द्रव्ये येईल त्यामध्ये. ओके. किंवा दुसरं काय म्हणलं बघा पुढे आणखी मिनरल्स सुद्धा येतील त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक ह्या न्यूट्रिएंटमध्ये. तर इनऑर्गॅनिक कोणकोणते येतं? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम आणि पोटॅशियम. आणि ऑर्गॅनिकमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट म्हणजेच प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. ओके. तर आता बायोटिक घटक कोणकोणते आहेत बघा मग. बायोटिकमध्ये पुन्हा 2 प्रकार, ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स, स्वयंपोषी आणि परपोषी. ऑटोट्रॉपमध्ये प्रोड्युसर, उत्पादक कोण आहेत? तर प्लांट्स आहेत, झाडं, वनस्पती. ओके. आणि हेट्रोट्रॉप्समध्ये ॲनिमल आणि डिकम्पोजर. ओके. प्राणी आणि विघटक. ओके. तर ॲनिमल्समध्ये पुन्हा कन्झ्युमर आले, भक्षक आले. भक्षकाचे 3 प्रकार कोणकोणते? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आणि डिकम्पोजरमध्ये बॅक्टेरिया आणि फंजाई. ओके. तर बघा पुढं आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला सांगितलं यांनी. काय आहे तर पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट ऑफ साऊथ इंडिया. तर बघा भाताची शेती जी आहे ती दक्षिण भारतातील विविध राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहॉपर. तर बघा या भाताच्या शेतीवरती अन्नासाठी नाकतोड्यां जे आहेत त्यांचा हल्ला मोठ्या प्रमाणावर होतो. सिमिलरली फ्रॉग आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स. ठीक आहे. आणि याच भाताच्या शेतीमध्ये बेडूक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असतात. टू फीड अपॉन ग्रासहॉपर, हे ग्रासहॉपरला खाण्यासाठी. अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग. आणि तिथं साप सुद्धा आढळतात ज्यांचं आवडतं खाद्य बेडूक आहे. तर एक प्रश्न आहे बघा, हावेवर ई फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन ऑल ऑफ अ सडन. आणि काय झालं, अचानक बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल? पहिला प्रश्न आहे व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. भाताच्या शेतीवरती काय परिणाम होईल? तर बघा आता काय आहे, नाकतोड्यांना बेडूक खातात, बेडकाला साप खातो. याच्यामधले बेडकांची संख्या कमी झाली आहे. म्हणजेच काय होईल, नाकतोड्यांची संख्या वाढेल आणि सापांची संख्या कमी होईल, बेडकांचं पॉप्युलेशन कमी झाल्यामुळं. दुसरा प्रश्न काय, नंबर ऑफ विच कन्झ्युमर विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. तर काय होईल, सापांची संख्या डिक्लाइन होईल, कमी होईल, आणि ग्रासहॉपरची संख्या वाढेल, इन्क्रीज होईल. व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टम. तर काय होईल बघा, ग्रासहॉपरची संख्या वाढल्यामुळे ते पॅडी फिश जे आहे ते फिनिश करतील, नष्ट करून टाकतील, आणि एकूण परिसंस्था जी आहे तिथली तिचा समतोल ढासळेल. ओके. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज एन्व्हायरमेंट. तर काय बघा, एव्हरीथिंग दॅट इज अराउंड अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवाच्या भोवती आढळणारी प्रत्येक गोष्टी, म्हणजे कशामध्ये ते पर्यावरणामध्ये. आणि व्हॉट इज इन्क्लुडेड इन इन्व्हायरमेंट, पर्यावरणामध्ये काय काय आहे तर फिजिकल, केमिकल आणि ऑदर नॅचरल फॅक्टर दॅट सराउंडिंग ऑर्गॅनिझम. कोणते तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम.